यांच्या मनामध्ये हेच असेल, त्याला हा पूल पडावा, अटल सेतू पडावा, याच्यात माणसं मरावी म्हणजे साला यांना बोलायला आपण बरोबर, यांची ठासू आपण बरोबर. या असल्या घाणेरड्या वृत्तीची लोक, हरामखोर लोक, यांना हेच पाहिजे, हे असं घडलं पाहिजे म्हणजे आम्ही या सत्ताधीशांवरती टीका करायला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आत्ताच तयार झाला होता अगदी मे महिन्यामध्ये, आणि त्यानंतर आज सकाळी बातमी आली की मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या रस्त्यावरती एखादी भिंत पडली तिथली, आणि दरड कोसळले वरून आलेली, जे काही वर्ण पाण्यासोबत निसर्डात झाला सगळा मातीचा आणि डोंगराचा, तो घेऊन, ती भिंत घेऊन, तो पिलर घेऊन ते सगळं रस्त्यावरती येऊन पडलं. आणि त्या क्षणी या विरोधी पक्षाने किंवा विरोधी लोकांनी धडाधड सगळ्या गोष्टी टाकायला सुरुवात केली. सगळेजण टीका करू लागले, सगळेजण सांगू लागले की काय यांची कामाची क्वालिटी, काय यांच्या सगळ्या गोष्टी, काय यांच्या या अशा सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कामाची क्वालिटी नाही हे मी मान्य करतो. रस्ते बनतायत, लगेच त्याच्यावरती खड्डे पडतायत, लगेच नको त्या गोष्टी होत आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे भूतोन भविष्यात कधी आतापर्यंत घडलं नव्हतं, त्यास तुम्ही पाहण्याची ताकद किंवा तुम्हाला ते पाहायला भेटतंय, त्याचं देखील त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. अटल सेतू असो, तुमचा मिसिंग लिंक असो, बाकी सगळे अनेक मोठे जे प्रोजेक्ट्स होत आहेत, ते प्रोजेक्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेसच्या 60 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाहीत. ज्यांनी केलं नाहीये ना, त्यांना टीका करणं सहज सोपं आहे, सहज करू शकता. यांच्या डोक्यात कधी विचारही आला नसेल की अशा पद्धतीनं काहीतरी मिसिंग लिंक बनवायचं आहे आणि एवढा मोठा केबल स्टेट ब्रिज बनवायचं आहे, असं काहीतरी अवाढव्य किंवा मोठं काहीतरी करून दाखवायचंय. यांना फक्त काय की आम्ही करू शकलो नाही आणि यांनी हे केलं म्हणून यांच्या पोटामध्ये तो पोटशूळ उठतोय. कामाच्या क्वालिटी सांगतात, जसं यांच्या आधीच्या काळात, जसं 2014च्या काळामध्ये त्याच्यावर काय स्पेस टेक्नॉलॉजीज वापरत होतो, काय रस्ते होते, काय आपले इन्फ्रास्ट्रक्चर होतं, अमेरिकेच्या पुढचं होतं. आता आपण पूर्णपणे अगदी त्या साध्या पाकिस्तान सारख्या देशांसारख्या आपलं व्हायला लागले, बरोबर की नाही. 14च्या नंतर फार आपण ढबगाईला गेलो, देश आपला मातीमोल झाला. हे काँग्रेसवाले, विरोधातले सगळे राष्ट्रवादी, ते मनसे त्याच्यामध्ये उतरले. अरे तुम्ही केलंय का काय? तुम्ही कुठला पूल बांधलाय का? तुमच्या याच्यामध्ये कोणी काही केलंय? कशावरनं काय टीका करताय तुम्ही नक्की? अरे या काँग्रेसच्या काळामध्ये गावामध्ये सध्या पानंदीला रस्ता नव्हता, गावातल्या वाटेला गुडघा एवढा चिखल होता पावसाळ्यामध्ये. आज त्याच प्रत्येक गावामध्ये सिमेंटचे, कॉन्क्रीटच्या रस्ते आहेत, वाटा आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत. लोक आज त्याच्यावरून चालतायत, आनंद घेत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही गावातल्या वाटा बांधू शकले नाहीत. तुम्ही कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करताय हो? कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करताय? मिसिंग लिंक वरती जे काही झालं ना, डोंगर माथ्यावरती जो भयंकर पाऊस झाला, इतक्या डोंगराला चिरून छेदून ते सगळी इंजिनिअरिंग मार्बल सगळं उभं झालं. मी 3 ते 4 वेळा गेलो तिथे बनत असताना. ते काय बनलंय, कसं बनलंय आणि कशा पद्धतीनं आणि केवढं मोठं अवाढव्य बनलंय ते एकदा जाऊन तिथं पहा. एवढीशी वरनं ते दरड कोसळली आणि ते भिंत पडली की लगेच टिव करत सुटताय ना. जरा काही गोष्टींमध्ये थोडासा लॉजिकली विचार करत जा. तिथं काय कुठल्या काय प्रशासनानं पाडलं नाहीये किंवा कुठला पुलाचा ब्रिज किंवा कुठला काय कोसळला नाहीये. घाट माथ्यांवरचे रस्ते असतात, दरडी कोसळतात, दरड आहे, पाणी निसर्ड झालं, पाण्याचा प्रवाह जास्त झाला की माती सरकते, दगड सरकतात खाली. या सगळ्या गोष्टी आपत्ती, नैसर्गिक आपत्ती होणारच आहे. जिथं चूक आहे तिथं चूक म्हणा ना, नको तिथं कशाला उगाच हे करत बसताय. आज मिसिंग लिंक झाल्यामुळे आज मुंबई पुण्याला जाणाऱ्या लोकांना विचारा किती सोयीस्कर झालंय. अरे तुमच्या काळामध्ये साधा तुम्ही 1 पदरी रस्ता 2 पदरी करू शकला नाही. तुम्ही काय सांगताय, कुठल्या गोष्टी सांगताय? 60 वर्ष, तुमची 60 वर्ष आणि यांची काय असतील ती 14, 15, 20 वर्ष काय असतील ती वर्ष घेऊन बघा, मग तुम्हाला कळेल की नक्की विकास कुठं होता आणि कुठं झालाय. नुसती आपली बोलबच्चनगिरी करायची, काहीतरी आपलं फक्त बरळत बसायचं, काहीतरी बोलत बसायचं, तेवढंच फक्त करायचं. चांगल्याला चांगलं म्हणण्याची वृत्ती नाही. आज पाऊस एवढ्या भयंकर पद्धतीनं झालाय, नद्यांची पात्र सगळी बाहेर जाऊ लागलेत. करणार काय याला? प्रशासन काय करणार? काय आपल्या हातात आहे पावसाचं सगळ्या गोष्टी? नाहीये. याला आपणही सगळे कारणीभूत आहोत. आज ग्लोबल क्लायमेट चेंज असो किंवा झाडांची संख्या कमी होणं असो, दरडी निसर्ड होणं असो, जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये, या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून असा नैसर्गिक आपत्ती समोर येतात. आणि मग अशा आपत्ती आल्यानंतर आपण सगळे निसर्गाच्या पुढे हात बलवतोय. दरड कोसळवण्यासाठी काय कुठल्या काय फडणवीसांनी नाही तर एकनाथ शिंदेनी नाही तर कुठल्या सरकारने काय कुठलं लेटर लिहिलं नाही की हा या हायवेवरती ही दरड कोसळा, हा इथं हे झाड पडू द्या, हा त्या नदीला सांगा रे तू जरा पूर येऊ द्या, आजूबाजूच्या लोकांना जरा तुंबून मार. असलं काही गोष्टी असतात का? तुम्ही राजकारणी आहात की शाळेतल्या मागच्या बाकावरची पोरं आहात? काहीतरी मागून आपल्या कागदाचे बोळे घेऊन पुढच्याला मारा, असल्या पद्धतीचं काय असतं का? काहीतरी आपलं त्या मिसिंग लिंक वरती झाडभरचं काय ते पडलं, त्याच्यावर बोंबलत सुटलेत. सकाळपासून मी बघतोय असं झालं तसं झालं. काय यांची कामाची क्वालिटी, तिथं अप्रिशिएट करायला शिका ना.
तिथं सांगा ना, ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही बांधलंय, चांगलं बांधलंय, खरोखर उत्तम बांधलंय. असो, छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. फडणवीस नाही तर एकनाथ शिंदे, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत, कारण हे आमचंच आहे, आम्ही देखील याच्यावरून जाणार आहे. उद्या तुमचं सरकार गेलं, आमचं आलं तरी आम्हाला देखील हे मेंटेन करायचं आहे. या असल्या गोष्टीचं जुळतं मिळतं किंवा खेळीमेळीचं राजकारण होणार नाही का महाराष्ट्रामध्ये? आणि ज्यांनी काही केलं नाही ना त्यांनी तर बोलूच नाही. आता ते कोणाला बोलतोय तिथं माहिती आहे. तुम्हाला काय माहिती नाही, तुम्ही काही केलंच नाही, तुम्ही बोलू पण नका त्या गोष्टींवरती. निदान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षतेखाली देशामध्ये काहीतरी घडतंय, काहीतरी दिसतंय. मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर सगळे मार्वेल सगळे दिसत आहेत. अटल सेतू दिसतोय, कोस्टल रोड दिसतोय, मिसिंग लिंक दिसतोय, तिकडे चिना ब्रिज दिसतोय. अनेक उत्तर प्रदेश, बिहार, खाली साऊथ मध्ये मोठे मोठे जे काही कन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या गोष्टी होत्या दिसत आहेत. मोठे मोठे हायवेज दिसत आहेत. काही गोष्टी चुकीच्या आहेत तिथं बोलू ना, निश्चित बोलू, तिथं बोललंच पाहिजे. पण जिथं योग्य होतंय त्याला योग्य म्हणण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे, ताकद आपल्यामध्ये पाहिजे. आज लोणावळ्यामध्ये जो काही ट्रॅफिक व्हायचं आणि ज्या काही गाड्यांची वाट लागायची सगळी ट्रॅफिकमध्ये, जे काही ऍक्सिडेंट तिथं व्हायचे भयंकर पद्धतीनं, तो सगळा वळणाचा रस्ता तुम्ही सगळेजण जाता येतं, तुम्हाला माहिती असेल. आज मिसिंग लिंक झाल्यामुळे आपण कधी त्या लोणावळ्याच्या खालून निघून पुण्याला पोहोचतोय साला समजत देखील नाही. इतका अंतर कमी झालं, अंतर छोटंसं झालं, अपघात टळले, सरळच्या सरळ माणूस आरामात ऐस पैस निघून जातो. या सगळ्या गोष्टी कोणी पाहणार? एवढंसं काही पडलं की लगेच आपल्याला ते दिसतं, लगेच हे चमचे, हे बाकीचे सगळे तुटून पडायला सुरुवात झाल्या हरामखोरांची. मी तुम्हाला काय म्हटलं, या काँग्रेसनं सदर गावातल्या पानंदीला कधी रस्ता केला नाही. ते आज चर्चा करतायत, नरेंद्र मोदींच्या याच्यावरती टीका करतायत इन्फ्रास्ट्रक्चरवरती. तुम्ही काय 60 वर्षामध्ये केलं ते आम्ही बघितलं, ते आम्ही सगळं काही बघितलं. तुम्ही नका सांगू काय केलं आणि काय नाही केलं. ते 60 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होतं या देशामध्ये, ते तुम्ही किती पद्धतीनं केलं ते आम्हाला सगळं दिसलं आणि आम्ही आता पाहिलं. आज घाटमाद्यातले रस्ते असो, गावाखेड्यांकडचे रस्ते असो, रुंद होत आहेत, अरुंद होत आहेत, सिमेंटचे रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत. आज कुठेतरी बदल दिसतोय, प्रत्येकाला तो दिसतोय. विचार करा, नद्यांवरती पूल होत आहेत, समुद्रांवरती पूल होत आहेत, रस्त्याच्या क्वालिटी बऱ्यापैकी सुधारल्यात. पूर्वी काय होतं, पूर्वी हे सांगतात जसं काय यांच्या रस्त्याला कधी खड्डाच नव्हता. अरे आमच्या गावाकडे साधं डांबरीकरण नव्हतं. मी ज्या भागामध्ये राहतो ना, कोयने सारख्या, महाबळेश्वर सारख्या भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, एकनाथ शिंदे आल्यानंतर आमच्या रस्त्याला डांबर पडलंय. म्हणजे इतकी लांछनास्पद गोष्ट आहे, इतकी लांछनास्पद गोष्ट. आणि हे गप्पा मारतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या या सगळ्या गोष्टी. असो, त्यांचा विषय सोडून द्या. जे चांगलं आहे, मिसिंग लिंक अत्यंत उत्तम बांधलाय. थोडंसं इकडे तिकडे होईल निसर्गाच्या पुढे, आपण देखील हातबल आहोत, आपण काही करू शकत नाही. पण कुठेही त्या प्रोजेक्टला किंवा पुलाला कुठं तडे गेले नाहीत, कुठं ढासळलेला नाहीये की त्याच्यावरती एवढं बोललं पाहिजे. ठीक आहे, थोडीशी दरड वगैरे कोसळली, याच्या पुढे अजून चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजेत. कुठे काही अशा सगळ्या गोष्टी असतील, मिसिंग लिंक कुठेही ढासळता कामा नये, पडता कामा नये, कोणती जीवितहानी होता कामा नये. यांच्या मनामध्ये हेच असेल, त्याला हा पूल पडावा, त्याच्यात माणसं मारावी, म्हणजे साला यांना बोलायला आपण बरोबर, ह्यांची ठासू आपण बरोबर. आपला अटल सेतू पडावा, त्याच्यामध्ये माणसं मरावी, मग ह्यांची आपण ठासू बरोबर. या असल्या खाणेरड्या वृत्तीची लोक, हे हरामखोर लोक, यांना हेच पाहिजे, हे असं घडलं पाहिजे, म्हणजे आम्ही या सत्ताधीशांवरती टीका करायला सुरुवात करू.